बऱ्याच दिवसानंतर तुमचा चेहरा पाहिल्यानंतर चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतोय की पुढं काय बोलणं हे मला समजत. त्यातलं फक्त मला वाटतं तिघं माझ्या सध्या 10वीला आहेत असं वाटतंय. एक म्हणजे हिरेमठ, सर्वांना निसर्गाने भरपूर दिलेलं आहे, त्यांनाही बुद्धी दिलेलं आहे, सर्व दिलेलं आहे, फक्त शरीराचे साथ असं मला वाटतं नव्हतं 10वीला. त्याच पद्धतीनं जेवढे बसले तर तुम्ही ते विश्वास, संस्कार, प्रेरणा आणि आयुष्यभर बदलणाऱ्या नातं असतं. गुरु विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग दिशा देतो, तर शिष्य आपल्या यशाने गुरुच्या कष्टाचं चीज करतो. काळ बदलतो, वर्ष जातात, पण गुरुच्या हिरवणीची आणि शिष्याच्या आदराची वीज कधीच तुटत नाही. जेव्हा एक शिष्य आपल्या गुरुला भेटायला जातो, आणि आपल्या जीवनात घडलेली एक घटना सांगतो. खूप पाऊस पडलेला आहे, असून त्या मुलामुळे कोणत्याचं मोठं झालं, सर्व काही वाहून गेलं. आता जेव्हा शिष्य आपल्या गुरुला सांगतो किंवा गुरुला वाटतं की आपल्या शिष्याला पैशाची गरज आहे, गुरु काय करतात, आपला हात शिष्याकडे वळवतात आणि त्या शिष्याला पैसे देऊ करतात. तेव्हा तो शिष्य काय म्हणतो, तर कवी कुसुमाग्रज त्यांची कविता आहे कणा, यामध्ये कवी कोणत्या शब्दाद्वारे भावनाची गुंफण या ठिकाणी केली आहे. गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं तर पहा. ओळख का सर मला, पावसात आला कोणी कपडे उडे कदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिंग पोलिसांनी 4 भिंतीत नाचली. मोगल हाती जाईल कशी, बायको माता वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत उठला शिष्य बघा, हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तर मोठा नाही करा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढलं. आता 3 दशकांच्या ठिकाणी आपली भेट होत आहे. तर आपण इथपर्यंत यशस्वीपणे जीवन जगत आलो. हे कशामुळे शक्य झालं, की गुरूंच्या शिकवणीमुळे शक्य झालं. आता या गुरुजींच्या हाताखाली अनेक शिष्य तयार होऊन गेलेले, त्यापैकी आपण आहोत. त्या वेळेला आपला कोणाचा परिचय आहे, कोणाचा परिचय नाही, परंतु आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये या गुरुजनांचं जी शिकवण आहे ती खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे जर आम्ही यांच्या आशीर्वादामुळे, यांच्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत आम्ही यशस्वीपणे जीवन प्रवास करत आलेलो आहोत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर्व गुरुवर्गांना. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या सर्व सन्माननीय गुरुजनांचे मनपूर्वक स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे. गुरु हे आपल्या जीवनातील ज्ञानाचे 3 स्तंभ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुचरणी आम्ही थोडंसं सन्मान देऊ इच्छितो. त्या मानाचा, सन्मानाचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा
अशी मी सर्व करून या ठिकाणी विनंती करतो. तर राजेंद्र कट्टीमणी, शरद गारफळे, संतोष हाके, जयप्रकाश रेवण यांना विनंती करतो ते कृपया पुढे यायचं आहे. तुम्ही चौघांनी मिळून पोलीस असतात. दीपक कोरे, मल्हार यांना विनंती करतो की ते श्री महाराज यांचा सावधान सत्कार करावा. दादाओं ने उनके हमारे सर का सत्कार करा. हवा खूप आहे आज. हा बघा इकडं. बहुत ही बढ़िया चल रहा है कार्यक्रम माशाल्लाह. समोर यायचं. ಮಾನಚಿನ್ನ ಗುಳಿಯತ್ತೇವನು ಮಾನಚಿನ್ನ विद्यार्थिनियों के हाथ से जो है सत्कार हो रहा है उनके टीचर्स का. रिप्रेजेंटेशन जो है दोनों तरफ से होना वही तो. बहुत ही शानदार चल रहा है कार्यक्रम माशाल्लाह. ये फिसलते जरा, लेकिन बहुत ही बढ़िया कार्यक्रम वहाँ पे माशाल्लाह. अच्छा लगे. फोटो ले नहीं देख रहा. पाटिल सर का सत्कार कर रहे हैं.
गरजेची संतोष बहुत ही बढ़िया चल मित्रांनो आपल्या बैठकीला सगळे पाहून गेले यानंतर सर्वांचा सत्कार समारंभ झाला आहे. बहुत ही बढ़िया जो है सत्कार समारंभ संपन्न हुआ है सभी लोगों का. अभी कलेक्टिव सत्कार होगा पूरे कॉलेज का, पूरे स्कूल का. पूरे स्कूल को जो है मान्य चिन्ह दे रहे. गड़बड़ी मारबिड्री माइक ಹೇಳ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಡತ್ರಿ ಯಾನ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲ पूरे हाई स्कूल को जो है मान चिन्ह दे रहे. गड़बड़ मत करो आराम से आज 1996 शेतकऱ्यांचा हा स्नेह मेळावा जो आयोजित केला आहे या मोलाचे सहकार्य आहे. जेवढीताई संतोष हाके या दोघा ठिकाणी सतत महिन्यापासून शाळेची संपर्क करून आम्ही गेट टुगेदर करणार आहे. तर कसं करू आम्ही तुम्हाला सर्व काही मदत करू. तुम्ही पुन्हा फोन केला त्या पट्ट्याला सर्वांची ताकद तुमच्यात आहे. आता पुढे 2-3 गेट टुगेदर आहे तेवढी सत्कार होती मला गुरुजन ये आले नव्हते. आज आम्ही हाके साहेबांना यांना म्हणतो जेमपुढे याची शक्यता कमी. हाके काय म्हणजे स्वतः त्यांना आणतो सर त्यांनी पुढे कार्यक्रमात येत नाही. आता पण लग्न होतं त्यांचं ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री आपले पोलिसांनी फोन केले आलो वाटत राहून सांगितले आमचे बिरादर सर गडबड सारखी चला इकडे आपल्या रस्त्याचं काम करायची सध्या काम म्हणजे गेला नव्हते पण फक्त कसं आहे दोघं तिघं आता आपलं मोहन सर होते पोलीस आम्ही 2-3 पेटीवर दंडे सर पण आते मला सांगणं हेतू काय आहे ज्या माणसाला धमक आहे हे गेट टुगेदर स्नेह मेळावा करायचं आयोजनाचं काम नाही याला 2 किंवा 3 महिने त्याला ब्रेक दिले होते. हे जे आपल्या भगिनी आहेत त्यांना आणायची चेष्टा नाही. त्याच्या मिस्टर कुठे चालली कुठे जाणार त्यांना त्याला विचारून नव्हते. आपलं काय नाही विचारचं निघा आपल्या खिशात घालून पण इकडं नाही एवढं जमाचं काम आहे ना एवढं धमक पाहिजे. आणि गुरुजन पण कुणाचा नंबर आता आम्ही आता येतो आता ससाबच्या शाळेचे नंबर आहे पण जेम पोलिसाचा नंबर पण आलेला नाही. तुम्ही कुठला नंबर काढला कसं काढला हे तुम्हाला माहित असते. आता हा पुढे सगळं पण करवते इतका पण आता एक आता थोडीशी बाबा मी जर सांगतो तुमची चूक नाही सगळा तेल मारत नव्हते. समजत आपली बरोबर आहे का तर मला समजत तेल कुठे आहे मला तेल नाही हे नाही मग मला तेल सांगितलं मला त्याला त्याने घेऊन आला सकाळी 7:30 वाजता मला संतोष साहेबांचा फोन आला आपण जर कुठं उभी राहू सगळं कुटुंब जाईल असं आहे तसं आहे हा नियम म्हणलं ते जेव्हा वेळ पद्धतीचं कांदा कोपडे 7:30 आज मी म्हणलं संतोषला कुठं आलो काय कोण येणारा काय नियोजन आपलं काय नाही हे सगळे म्हणे ठीक आहे जेवढे तेवढे करून मला आपण सांगण्याचा लागतोय काय हे करताना नाही. आता माझा मुलगा MBBS आहे असं झालं होतं पण त्याला कष्ट किती आहे ते कष्ट करावं ते उघड नाही. आता आमचे दंडे सर आहे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या याच्यानंतर त्यांची मुलगी त्यांचा मुलगा MBBS लास्ट वर्षाचा फायनल झाला सगळं त्यांचा आता हे त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. आमचे बिरादर सर मुलगी फार्मसी आहे मुलाचा इंजिनिअरिंग आहे मुलं लग्न झाले. हे कसं आहे सगळं तुम्ही म्हणताय गुरुचं गाणं मला आहे तसं विद्यार्थ्यांना दान देणार नाही असं नाही फक्त गुरुजनांना आपण देत नाही आपल्याला गुरुजनांना द्यायला पाहिजे.
तुम्ही विद्यार्थ्यांकडून गुरुजी आहेत, गुरुजी वर्गामध्ये आपण आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या संघटनेचा आहे. आणि यात कसं आहे, आता म्हणते मला मुलगा असा आहे, हे करायला केलं ते कष्ट होईल. सर्वांना आपण जे म्हणजे काय म्हणते त्याला आपण किंमत देतो, त्यांची आदर राखतो, त्या आदरावर असं आहे. आणि असा स्नेह मेळावा करायचं कोणाचंही काम नाही. स्नेह मेळावा करायला म्हणतात मी सर्व गुरुजनांच्या वतीनं. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, असे चेहरे आणि तुम्ही 10 वर्षांनी एकत्र राहावं, यांना दीर्घायुष्य लावावं की आपल्या महाराजांच्या चरणी व देवश्री दुसरींची प्रार्थना करतो. मी 1993 पासून कोल्हे सर, मी मामाने सर, आपले महादेव मामा बेलन सर हे पहिला अनुभव. आणि ह्याची बदली झाल्यानंतर परत आमचे सर बैठे सर आले. म्हणजे आम्ही 93 पासून शाळेत कसं काय होतं तिथं परिस्थिती नव्हती. 300 रुपये पगार होती. सगळे विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्र राहणार, संध्याकाळी तास घेणार. संध्याकाळी तास का घेणार हे कोणालाच माहिती. का घेणार बाबा, हे पोरं इथं अभ्यास आहे, हे डबा आणते, त्या डब्यामध्ये आपलं जेवण वापर म्हणून त्यांनी तास घेत होती. आतापर्यंत मी 34 वर्ष, माझं 33 वर्ष झालं. फक्त एवढ्या आपली शाळा 91 साल झाली. 91, 92, 93, 94 हे 98, 99, 2000 पर्यंत शाळा एक नंबर. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कोण अभ्यास करते, कोण कुठं फिरते, कोण काय करते. आम्ही माझे मामा, मी आणि कोल्हे सर, कुमार सर सोमवार शर्मा राहणार केली. आपल्या इथं ते बरोबर दुकान होतं. आता सध्या ते किलोमीटर घराला तिथे व्हिडिओ व्हिडिओ. मग आम्ही माझे मामा बदल जायचं. मग पाटील माझे मामा ओळख म्हणणार. मग मी म्हणतो मामा सर चला काय सर म्हणणार, चला तुला गावात म्हणणार. आल्यानंतर तुमच्या आवडीची मॅच लोक धडाधडा एवढं त्यांच्यात धमक होती. म्हणजे तात्पर्य सांगायचं काय, तेव्हा तुम्ही गुरुजन वर्गांना किंमत देणं, त्यांचा आदर करणं असं. आता पोलिसांना माझ्या गावाला फिरत होते ना, एकही मुला पुढे जात होता. गोट्या देखील बाजूलाच, पण आता सगळ्या पुढे धक्का म्हणून जाते. सगळा माझी परिस्थिती आहे, मी डोळ्याला होतो काय असं करत मला काय करायचं केली पोरं. आम्ही शाळेचं बोर्डिंगचं काम थोडं, पण शाळेवर माझं लक्ष जात आहे. सध्या हे सगळं मी का करतो आपण बाबा, आपल्या मुलांना यांचं तर राहायचं. आता पाटील साहेब म्हणले शेती केलं, असे केलं, मोठे दोन्ही पार्टनरशिप चांगल्या कंपनीत कामाला राहतील. हे सगळ्या गुरुजनाचं तुम्हाला हे आहे. आणि परत एकदा सांगतो, असा स्नेह मिळवा, परत करा, सर्व गुरुजनांना एकत्र आणा. आता हे सर्व शिक्षक त्यांना गाठ कमीत कमी 10 वर्ष असं कोणाचा नाही, कोणाला नाही. तुम्ही सर्वांना एकत्र आणलात. तुमचं प्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि शिक्षकांना तुम्ही लोकांचा आदर करा, एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाचार्य महास्वामीजी, राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेस वंदन करून आज मी या ठिकाणी बोलण्यास सुरुवात करीत आहे. तसेच या निमित्ताने गावाचे ग्रामदैवत श्री जगद्गुरु रेवण सिद्धेश्वर त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून त्या ठिकाणी मी बोलण्यास माझे 2 शब्द सांगण्यास सुरुवात केली आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याची आठवण ठेवून आज तुम्ही या ठिकाणी हा स्नेह मेळावा सादर केलेला. आज 29 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंची आठवण झाली. तुमच्या सर्व गुरूंना या ठिकाणी तुम्ही बोलावलं, एकत्र केला, त्यांचं स्वागत केलं, त्यांचं आदरातिथ्य केला. आणि त्यामुळं मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मी या ठिकाणी एक इंग्रजीचा तास सुरू करायचं ना, या ठिकाणी एक बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु ते इंग्रजीतून सांगणार, समजून घेण्याचा प्रयत्न करा. Once upon a time, there lived a king. He was self-reliant king. One day, an enemy attacked upon his kingdom
they snatched his king. They snatched king's kingdom and drove him into the jungle. Our king was self-reliant. He became very sad, very unhappy, very nervous. He went into the dark jungle and he was thinking about committing a suicide. Atmahatya. Because he was a self-reliant king. And in this way, when he was thinking committing suicide, he was watching a spider which was trying to climb upon the tree. But first time the spider failed to climb upon the tree. In the second time he also failed. Third attempt he also failed. In this way the spider was trying to climb upon the tree for 6 times. But each and every time he failed. But for the 7th time he gathered all his might and took a leap and went to tried to take a leap and climbed upon the tree. Our king was watching this. He was observing and he drove the thoughts of his committing suicide from his mind and returned to the city. In the city, he gathered some young people just like you. He gave them training of warfare and they became very strong. And one day the king attacked on his enemy and he regained his lost kingdom. In this way, the king regained his lost kingdom and for so many years he ruled in his kingdom. एक बोध कथा तुम्हाला मी सांगितलं आहे. तर जीवन हे काय आहे तर संघर्ष आहे. जीवनाचं दुसरं नाव संघर्ष आहे. जीवन म्हणजे संघर्ष म्हणजे जीवन. पण जीवनामध्ये आपण सगळे मोठे झालेले आहात. सगळ्यांना अनुभवलेलं आहे की जीवनामध्ये कोणत्या समस्या उद्भवलेल्या असतात. एका समस्येचं निराकरण केल्यानंतर दुसरी समस्या आवासून पुढे उभी राहते. पुन्हा आपण त्याचं कसं पाठपुरावा करण्याचा मी प्रयत्न करत असतो. म्हणजे जीवनभर हे मनुष्य संघर्ष करीत राहतो. मग हे आपलं हे जे जीवन आहे हे संघर्ष करीतच त्याच्यामध्येच आपल्याला आनंद मानायचा आहे हे या ठिकाणी मला ठासून सांगायचं आहे. आणि शेवटी आता या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो की आज तुम्ही 29 वर्षानंतर सर्व गुरुजनांचा सत्कार केला आणि त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद सर. पुन्हा एकदा 10वीला फील झाला ना 10वीच्या वर्गात बसलोय आपण आणि सर गोष्ट सांगते राजाची जो आत्मविश्वास गमावून जन्मात गेला होता परंतु त्यांनी पाहिलं कोळी झाडावर चढते वारंवार पण ते हार मारत नाही कोळी स्पायडर. मग ते त्याच्याकडे बोली होतो परत गावाला येतो सत्ता प्राप्त करून देतो. तर पुन्हा 10वीच्या वर्गात बसा सर मला तर फील झालं तुम्हाला ते झालंच नाही. यानंतर मी महाराष्ट्राला विनंती करतो की या ठिकाणी 2 शब्द मला व्यक्त करावे. त्यामुळे म्हणले आणि माझे सर्व
प्रिय विद्यार्थी, बऱ्याच दिवसानंतर तुमचा चेहरा पाहिल्यानंतर चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतोय की पुढं काय बोलणं हे मला समजत. त्यातलं फक्त मला वाटतं तिघं माझ्या सध्या 10वीला आहेत असं वाटतंय. एक म्हणजे हिरेमठ, सर्वांना निसर्गाने भरपूर दिलेलं आहे, त्यांनाही बुद्धी दिलेली आहे, सर्व दिलेलं आहे, फक्त शरीराचे साथ असं मला वाटतं. म्हणतो 10वीला त्याच पद्धतीनं जेवढे तिकडे बसले तर तुमडे तिघांना म्हटलं तर मला वाटतं की आता अजून 10वीला आपण शिकवलं तर भरपूर मार खाल्ला, त्याचं श्रेय तुम्हाला मिळालेलं आहे. आणखीन मिळत राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र सध्याच्या युगामध्ये मारणं हा गुन्हा आहे. ह्या गुन्ह्याचं मी एक थोडंसं उदाहरण सांगतोय. मी 2017 मध्ये MIDC मध्ये पर्यवेक्षक पदावरती काम करतो. तास नव्हते तरीही सांगितलं की मला 10वीचा एकतरी वर्ग द्या. तरी 10वीचे 2 वर्ग दिले. वर्ग दिल्यानंतर शिकवताना आता इथं पद्धत जशी होती तशाच पद्धतीने तिथेही शिकवत होतो. परंतु शासनाचा अनेक त्या ठिकाणी नियम आले, विद्यार्थ्यांना मारायचं नाही, मारलं तर त्यांना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जावं लागते. हा भान मी विसरून तसंच विद्यार्थ्याला मारलं. असं मारलं की मला वाटतं पाठीवरती वणा उठल्या. घरी तो मुलगा गेला, वडिलांना सांगितलं तर वडिलांना थोडंसं मध्यमवर्गीयच होते. दुसऱ्याशी प्रार्थना सुरू झालं, तो मुलगा त्या विद्यार्थ्यालाच घेऊन खेळला. त्या विद्यार्थ्याला उभं केलं, प्रार्थना केलं, त्या विद्यार्थ्याला बरगायचा. तास वगैरे सर्व सुरू झाले. तो चुकून तो पालक काय केला माझ्याकडे आल्यानंतर मला वाटलं ममाणे सर कोण आहे. मुख्याध्यापक ममाणे सर होते आणि मी ममाणे सर होतो. त्यामुळे तुम्हाला नेमकं कोणते ममाणे सर पाहिजे तर ते काय सायन्स शिकवतात ते ममाणे सर. मग त्यांना काय केलं, बाजूला बसवलं, पाणी दिलं, थोडंसं बोललं. काय म्हणलं काय अडचण आहे. नाही माझ्या मुलाला जास्त लय मारलाय, त्याला बघतो आणि पोलीस स्टेशनला मी जाणार आहे, कंप्लेंट द्या. आता मीच मारलो तो माझ्या समोर त्यांनी उभे आहेत. व्यवस्थित त्यांना समजावून सांगितलं असं नसतंय, विद्यार्थी शिकाव म्हणून आपण मारतोय. तुमचं किंवा माझं काही नातं नाही आहे किंवा तुम्ही माझ्यावर राहत नाही किंवा मी तुमच्याजवळ राहत नाही. त्याला मी पोलीस स्टेशनला नेल्याशिवाय सोडतच नाही. मग आता प्रश्न पडला आता काय करायचं. तर त्यांना सांगितलं की ममाणी सर 15 दिवसाचा रजेवर गेले. काय करायचं ते 15 दिवसाचा रजेवर गेले आणि ते रजेवरनं आल्यानंतर तुम्हाला फोन करून बोलून घेतो आणि त्यांच्याशी आपण बोलू. घडीभर त्यांचं समजूत काढल्यानंतर परत त्यांना गेट पर्यंत सोडायला गेलो. परत ते मागे असे प्रसंग घडतात. म्हणून आता सध्याच्या काळामध्ये मुलांनी व्यवस्थित म्हणावं तसं त्यांना शिक्षण होत नाही म्हणजे शासनाची चूक येते. आणि आमच्या काळात असं नव्हतं, हे आमचं भाग्य समजलं. आणि त्यामुळे माझ्या वाणीने सांगितलं की जास्त बोलू नका. त्याच्या पुढे तुमचं दीर्घायुष्य मिळव, सर्व गुरुजनांना दीर्घायुष्य मिळव, एवढंसं थोडंसं बोलून मी माझं मी आदरणीय दंडरे पाटील सरांना विनंती करतो की आपलं मला त्या ठिकाणी गुरुचरणी वंदन करून सर्व व्यासपीठ माझे मुख्य सर, माझे सगळे सहकारी आणि सर्व विद्यार्थी. त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, आता सगळेजण सांगितलेले आहे. आता तर परिस्थिती वेगळी आहे. मी गेल्या वर्षी इथंच ह्याच शाळेमध्ये रिटायर झालो आणि स्टार्टिंगला 1991ला कोल्हे सरांच्या ह्याच शाळेमध्ये इथंच कोल्हे सर मुख्याध्यापक इथंच रुजू झालो आणि एंड पण इथंच झालो. आणि गेल्या वर्षी 30 जूनला मी रिटायर झालो. त्यावेळेला धनशेट्टी कोट्यांची मुली आणि भरपूर विद्यार्थी तुमचे मुलं मुली इथं शिकत असतील. त्यांना इथं आम्ही लास्टला शिकलेलं आहे. तेव्हा शिकवणं वेगळं आणि आता शिकवणं हा बदल झालेला आहे. कारण का मारायचं तर आता सर सांगितलेलं आहे ते काय बंधनच आहे शासनामुळं. ह्याच्यामुळं विद्यार्थी अभ्यासच करत आहे. आपण किती धाक आणि किती कडक असतोय त्याप्रमाणे ते घरी गेल्यानंतर करतात.
मग केलं तरच मग त्यांचं प्रगती होतं, नाही तर होतच नाही. तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेला एवढं कष्ट केलात, मार खाल्लात, म्हणून तुमचं प्रगती झालेलं आहे. काही काही सगळ्यांचं मुलं आता ते तुम्ही लक्षात ठेवून तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे. तुम्ही शिकलं नाही तरी तुमचे मुलं सगळ्यांचे वेल एज्युकेटेड आहेत. आता सगळ्यांनी परिचय मुलं कळालं. ठीक आहे, व्यवस्थित असंच गेट टुगेदर करत जावा आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि आम्हाला पण बोलवा, ग्रुप तयार करा आणि त्याच्यामध्ये तुमचं काय असलेलं आम्हाला पण कळतं. त्यावेळेला मला दोघं तिघ जणांचंच आठवतंय. मी 96ला माझी बदली झाली, 96-97ला. 96 ऑगस्ट पर्यंत काहीतरी मी शिकलेलं आहे. कुठे होतं 8वी 9वी 10वीला जस्ट आलेला होता त्यांनी त्या वर्षी तुझं फर्स्ट नंबर आलेला होता, फर्स्ट एक नंबर केला. तो एक लक्षात, हुशार असलेलं अभाव पण करणारी मुलं लक्षात ना अभ्यास करणारे. ठीक असो, त्यावेळेला जे परिस्थिती होती त्याप्रमाणे कोठे त्यांनी धनशेटी काही हाके काही मुलं आठवत असतात. त्यावेळेला 2-3 वर्ष तुम्हाला 10वीला मी 3 महिने शिकलेले असेल. 8वी 9वी मात्र मी शिकलो 2 वर्ष. मग त्यावेळेला आमचं बदली झालं. आता माझे मुलं, एक मुलगा लास्ट इयरला झाला, इंटर्नशिप चाललेला आहे, MBBS इंटर्नशिप लोणीला आहे आणि मुलगी इंजिनियर होऊन लग्न झालेलं आहे. ती नोकिया कंपनीमध्ये वेल सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही ज्या वेळेला कष्ट घेतलो म्हणून आमचं आता व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे, सर्व मुलांचा आशीर्वाद. आम्ही काय कुठल्याही काय केले, मुलांचा आशीर्वाद आमचं बरं होतं. आम्ही किती प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवतो ते आपला फायदा, रिव्हर्स कॉल येतोच. आपण किती जोरात आपण मारतो तेवढं रिव्हर्स देव आपल्याला देत असतो, भरपूर देत असतो. आता काही नाही, ज्या वेळेला मुडक्या सायकलवर आम्ही येत होतो, जात होतो गोत्रीवरून, 1-2च ड्रेस तेच धुवायचं आणि तेच आठवडाभर तेच करायचं आणि त्यावेळेची परिस्थिती वेगळी आहे. ते आता सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि घरचे पण सर्व्हिसला आहेत, तिथं भावनपेठलाच आहे. ठीक आहे, असंच एकमेकांच्या संपर्कात राहा आणि बोलत जावा. मगाशी कोणीतरी सांगितलं हुरडा पटेल हे जावा, ते आवर्जून बोला आणि आम्ही सर्वजण गेट टुगेदर होतं. आयचं नाही, परंतु अतिशय चांगलं देव देतोय. आपण पॉझिटिव्ह विचार करायचा, तर सगळं आपल्याला मिळतं. त्या निमित्तानं तुमच्या मुलांचं कार्यक्रम असते काय असते ते बोलत जावा सगळ्यांना. एकमेकांच्या संपर्कात असेल तर आपल्याला एक चांगलं हे होतं. ठीक आहे, एवढं होतंय, वेळ झालेला आहे. शिक्षकांच्या हातातून छडी गेलेली आहे, सारं जग बेशिस्त झाले सर. कारण शासनाने असा नियम केलाय की विद्यार्थ्यांना मारायचं नाही. आता मी पण शिक्षक आहे, पण मी जास्त मारत नाही, कारण मला माहिती आहे आपण एवढं कष्ट करून नोकरी मिळवलेली असते आणि एखाद्या छोट्या चुकीमुळे आपण नोकरी पण जाऊ शकतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं शिकवायचं, घरी यायचं. पण याचा एखादा परिणाम काय होतो, विद्यार्थी मागे राहतात. पण हे पालकांना कळत नाही. पालकांचं पूर्वी कसं सर एकेकाला 5-5 6 लेकरं असायचे, आता प्रत्येकाला 1 किंवा 2 लेकरं. त्यामुळे तू मागणं कामध्ये नाही तर बसू द्या, लाडके जरा लाडके असते, लाडके. यानंतर मी आम्हाला तर लय तोडवलंय राव. हो हो, बहुत मारी. शिकवणारे श्री फुलारी सर यांना विनंती करतो. मला हिंदी आठवते, हिंदी भाषा, हिंदी का भाषा. स्नेह संमेलनासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक सर आणि सोबत असलेले सर्व गुरुजन, सहकारी आणि आपण सगळे 96-97चे विद्यार्थी. मी 1993ला लागलो. आमच्या जीवनाची सुरुवात त्यावेळेला तुम्ही 8वी होता, म्हणजे 94-95 8वीच्या क्लास टीचर मी. 9वीला डिसेंबर पर्यंत आम्ही होतो. बोले सर 1 डिसेंबरला त्यांची बदली झाली, 1 डिसेंबर 1995. नाही सर 95 नाही सर 95लाच क्लास. गेल्यानंतर 11 डिसेंबर 95ला मी आलो. 95
म्हणजे तुमच्या 10वीच्या वेळेला मी जे फक्त 8वी आणि 9वी एवढं काही एक मिनिट एवढंच फील्ड आम्ही पोलीस सर आणि मी होतो, बाकीचे सगळे क्लास जर आपण घेतला असता मध्ये आल्यानंतर खूप सगळ्यांची परिस्थिती सेम सारखीच अवघड परिस्थिती यायची, लढायचंच नाही. असंच आपल्याला बोर्डिंगचं पण बोर्डिंग मध्ये काय तुम्हाला माहितीच होतं, त्या ठिकाणी जाळदार भाकरी आणि फक्त आरती आणि हे साहेब करायचं काय करायचं नाही, फक्त बोलायला मग काय आपले लक्ष सगळं याच्यावर असायचं आणि यांच्याकडे जे काही डबा आहे ते सगळं खायचं होते ना ते साहेब. त्यांचे आई वडील पूर्णपणे तार वगैरे डबा वगैरे आणायचे आणि त्यानंतर डबा डबा आणायचे, ज्यांचं असेल त्याचे काय खाऊन त्यानंतर कार्यक्रम असायचा आणि कुठल्याही गावकऱ्यांनी आपल्याला सोडून कुठलेही कार्यक्रम केले. पहिल्यांदा हायस्कूलला पहिल्यांदा हायस्कूलला आणि नाही सांगितलं तरी आम्ही वाट बघतो. आमचे उटगे साहेब आहेत, कस्तुरी उटगे, त्या घराकडून एक चक्कर मारायची, जरी विसरलं लक्षात यायला पाहिजे किंवा राहिलंय सांगायचं. म्हणजे इथपर्यंत आपण सगळं त्या ठिकाणी करत, पण सगळ्यांनी सहकार्य केला, त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं. कुठल्याही प्रकारचे तक्रार वगैरे या ठिकाणी महादेव साहेब होते येत नव्हते. आणि तसं नाही, आपण सुद्धा नवीन होतो, गोष्ट होतं त्यावेळेला आपण सगळे मुक्काम वगैरे करून नाईट क्लास घेत होतो. सकाळी सुरू झाले की परत चालू सकाळी ज्यादा तास त्याचं नियोजन असायचं आणि विना अनुदान मिळवण्यासाठी आम्हाला पण करावा लागत होता, लागत होता. आणि विद्यार्थी लिमिटेड ते सुद्धा 40-50 प्रत्येक वर्गामध्ये 3 तुकडे आहेत. या पद्धतीने जे सहकार्य सुद्धा तुमचं तेवढंच मिळायचं, पालकांचं असेल, गावकऱ्यांचं असेल, तुमच्याकडलं असेल आणि आपल्याला सुद्धा आपण नवीन असल्यामुळे आम्हाला सुद्धा दोष असायचा. आता तो काळ बदललेला आहे. आता मारू नका म्हणतात, मी पण रिटायर झालो 1 जूनला, 31 मेला लास्ट होता. मारू नका म्हणतात, सगळे सोडलेत, मी सोडलं नाही. त्याला मारत पण होतो आणि त्याला शिक्षा करायची पद्धत बदललेलं होतं. मारायचं नाही, ठीक आहे, बैठक सोडायचंच नाही, अंगठा बाहेर उभा करायचं. किती बैठक करायचं विचारायचं नाही, फक्त बैठक सुरू करायचं एवढंच. म्हणजे अशा पद्धतीने काहीच पर्यायच नाही आहे. तसंच आहे, लाडके झाले आता सांगितलं असं 1-2 आहेत, लाड करते, शिकत नाही, काहीच नाही. मोबाईल आहे, आता घरी गेले की मोबाईल मुलांच्या हातात द्यावं लागतंय. लहान येतो सुद्धा मोबाईल असल्यावर खात आहे, नाही तर खात नाही. बघा विचित्र झालं त्यामुळे समाज बिघडत आहे. आपण शिक्षण देतो म्हणजे काय केलं, शिक्षण म्हणजे या ठिकाणी हे विषय सगळे वेगळे आहेत, पण त्यातून काही मूल्य रुजवायचं असतं. ते मूल्य रुजवण्याचं म्हणजे माणसं तयार करायचे, खरोखर माणूस असायला पाहिजे, ते महत्वाचं. बिघडलेला समाज घेऊन काय करायचं, ते आपल्याला बिघडलेला समाज तयार करायचं नाही. एक आदर्श मजबूत भारतासाठी माणसं तयार करायची, जे माणुसकीचे सदृढ समाज तयार करण्यासाठी या ठिकाणी शाळेचे. पण आपला लक्षच बदललेलं आहे, उद्देशच बदललेला आहे. 4 पैसे वाम मार्गाने सुद्धा आपल्याला मिळवता आला पाहिजे या दृष्टिकोनातून असेल जातात, जे पूर्णपणे भरकटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपला परिवार सांभाळतो, आपल्या पाल्यांना चांगल्या पद्धतीचे संस्कार घडवून, चांगल्या पद्धतीने संस्कार घडवून त्यांना आदर्श अशा पद्धतीचा व्यक्ती बनवण्यासाठी आपण सगळे सहकार्य करा, तरच आपण देशाची प्रगती होऊ शकते. हाकेने मला फोन केलते 4 दिवसापूर्वी, सर असं ठेवलेलं आहे. बरं ठीक आहे म्हटलं, त्याला एकदा सांगितलं मी येतो म्हणजे येतो म्हटलं. परत मंगळवारी फोन केले, सर उद्या आम्ही येणार आहे तुमच्याकडे. मी म्हटलं मी बुधवारी पुण्याला चालतो, घरी कोणीच नसतं. मग मी बुधवारी पुण्याला गेलो आणि सांगितलं होतं त्यांना की आज आमच्या गुरु समाजाचा 25 वितरणचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी. मला सांगितलं मी कार्यक्रम आहे, फक्त मी हजेरी लावून मला उशीर का होणार, येतो म्हणजे येतो. मी कुठं बोलतो तुला माहिती येतो, मी येतो सांगितलं होतो. डांबरे सरांचं माझं भाषण बोलणं झालं आणि त्या पद्धतीने
आपल्याला बोलवला, सन्मान केला आणि याबद्दल खूप धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांचं नशीब एवढं छान आहे. हे सगळे शिक्षक म्हणजे आता पुन्हा ते स्मृतीमध्ये उजाळा होऊ लागलेला आहे. सकाळ संध्याकाळ तास घ्यायचे तेव्हा मला महत्व वाटत नव्हतं सर. आम्हाला जाणीवच नव्हती त्यावेळेस. म्हणजे तुम्ही एवढं कष्ट करताय हे जाणीवच नव्हतं त्यावेळेस. तुम्ही आमच्यासाठी करताय हे आता लक्षात येऊ लागलं की यांची तळमळ त्यावेळेसची काय होती ते आतापर्यंत म्हणजे आपल्या हृदयापर्यंत घेऊन पोहोचतो. तेव्हा आमच्याकडनं काही लहान सहान चुका होत असतात विद्यार्थी म्हणून, तरी पण तुम्ही सगळ्या त्या चुका पोटात घालून म्हणून दिवस रात्र शिकून प्रत्येक जण पुढे जायला पाहिजे तुम्ही प्रयत्न केला. त्यामुळे सगळ्यांचे अतिशय मी मनापासून अतिशय आभार मानतो. त्यानंतर गणित विषय शिकवणारे, जरा तासिका घेणारे, जिल्हा परिषद शाळेमध्ये रात्री पण आम्ही जायचो, आठवतं मला. हे आपले आदरणीय अनुशेट्टी सर, मी यांना विनंती करतो त्यांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी. सर्दी झाल्यामुळे कसं बसले माईक दे की त्याला. शुभेच्छा माहिती फुटेल आवाज माईक मुळे नाही हे होतं शुभेच्छा व्यक्त करतो. शुभेच्छा व्यक्त करणं. आज 1996-97 दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा कार्यक्रम. मी या शाळेत 1995 साली मुलगी येथून बदली होऊन या ठिकाणी. त्यावेळी मी 9वी इयत्तेत शिकवतो. तुम्हाला 9वी आणि 10वी हे 2 वर्ष मी शिकवतो. मी 2013 साली मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त होऊन 13 वर्षे झाली. एकोणीसशे 96-97 बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी काळ सुखाचा, समृद्धीचा, बरोबरीचा जावो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी माझी गोष्ट. त्यानंतर झाले की एवढे सगळे मराठी विषय ठीक आहे पण त्यांच्याकडे फोन सोडून लागले. मी विरासराला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. मोबाईल बंद ठेवाय 5 मिनिट. विविध बसवेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या चरणी वंदन करो. तपोरत्न विवी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या चरणी वंदन करो. ज्या जगद्गुरूंच्या नावाने ही शाळा उभी राहिलेली आहे, जगद्गुरु रेवणसिद्धेश्वर महाराजांना मी शतकोटी वंदन करतो. आणि जवळजवळ 29-30 वर्षांनी 96-97 बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यावेळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. परंतु आता आपली जबाबदारी आणि कर्तव्य निष्ठेने पार पाडणारे तुम्ही जबाबदार पालक आणि माता. त्यावेळी जरूर तुम्ही त्यावेळी विद्यार्थी होता. आता इथं बसले सगळे सेवानिवृत्त झालेले आहेत. एकही इन सर्व्हिस मध्ये कोणीही नाही, सर्वजण सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि तुम्ही जबाबदार पालक आहात. कर्तव्य सकाळी त्या ठिकाणी शाळा भरली, घंटी वगैरे वाजवण्यात आलं आणि समोरून तुम्ही तुमचं स्वागत केलं आणि परिपाठ वगैरे झाल्यानंतर आम्हाला पुन्हा भाग झाला की पुन्हा 11 वाजता पुन्हा शाळा भरलेली आहे. एक वातावरण जसं तयार झालं त्या ठिकाणी, विद्यार्थी समूह आहे, प्रतिज्ञा म्हणत आहे, राष्ट्रगीत म्हणत आहे, बघून त्या ठिकाणी समाधान वाटलं. म्हणजे 30 वर्षांनी पुन्हा हे आपले माजी विद्यार्थी हे शाळेच्या मैदानावरती पाहिल्यानंतर आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय मनापासून आनंद झाला. तुम्ही एक मात्र निश्चित त्या ठिकाणी विचारायचं नाही की तुम्ही कुठं कुठं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय करता, तुमची कर्तृत्व तुम्ही सिद्ध करत आहात, याच्या पाठीमागे ही शाळा उभी आहे हे कधी विसरू नका. तुम्ही नवा कोण कोण त्या ठिकाणी नोकरी करतो,
व्यवसाय करतो, कोण शेती करतो, कोण अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्या स्वपरिचयाच्या माध्यमातून आपलं मुलं तुम्ही स्वतः काय करत आहेत, BAMS झालेत, काही मुलं BCA झालेले आहेत, MBBS झाले, BAMS झाले, MCA झाले, हे सगळं स्वपरिचयाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण झालं नाही परंतु शिक्षणाचं महत्व आणि जबाबदारी ओळखून तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण दिला, हे फार महत्वाचं आहे. ही जबाबदारी तुम्ही पेलात, हेच खरं त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचं यश आहे. या शाळेने तुम्हाला काय दिलं हे असं म्हणू नका. या शाळेने तुम्हाला ज्ञान दिलं, संस्कार दिलेला आहे, ज्ञानाची शिदोरी दिलेला आहे आणि तुमच्या उडत्या पंखाला बळ देण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. म्हणून तुम्ही कुठेही जावा, या शाळा गुरुजनाला कधी त्या ठिकाणी तुम्ही विसरू नका आणि तुम्ही आपलं जीवनामध्ये कुठेही त्या ठिकाणी हार मानू नका. कधी हार मानू नका तुम्ही आपल्या जीवनामध्ये. पण कुठेही जाऊ दे, हार मानायचं नाही. स्वावलंबन होऊन त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत खडतर परिश्रम, त्यावेळेस तुम्ही शिक्षण घेतला त्यावेळेस परिस्थिती आठवा. शाळेला नीट त्या ठिकाणी वर्ग खोल्या नव्हत्या. एका मावळसरांच्या ह्याच्यामध्ये पोलिसांच्या कार्यालयामध्ये सगळं, तिथंच मावळसरांचा प्रयोगशाळा, तिथंच क्रीडा कार्यालय आणि तिथंच ग्रंथालय आणि तिथंच चौगुलेसरांचं कार्यालय आणि तिथंच मुख्याध्यापकांचं देखील कार्यालय. एकाच कपाटामध्ये तुमच्या वाटेला आलेला नसताना देखील पाऊस आला, बाहेर बंद खेळलं. तुम्हाला माहित आहे सर, चिकट शेत होत होती, कुठेही नाही, कुठल्याही प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा नसताना देखील अत्यंत खडतर परिश्रम घेऊन तुम्ही जे घवघवीत यश मिळवला, हे तुमच्या शिक्षणाचं त्या ठिकाणी जाणीव ठेवून तुम्ही एक जबाबदारी स्वीकारला. हे तुम्ही खरोखर त्या ठिकाणी म्हणजे आपण काय म्हणू की जीवनामध्ये कुठलंही खडतर परिस्थिती आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं धमक तुमच्यामध्ये आजही आहे. हे केवळ हे शिक्षणामुळेच आहे, हेच जाणीव. आणि आज तुम्ही त्या ठिकाणी कोण तो ह्यांनी फोन केला होता, धारापडे शरण धारापडे, अतिशय तो कुठं काय करत होता माहित आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तो राग मळावर त्या ठिकाणी शेळ्या करायला घेऊन जात होता. अत्यंत खडतर परिस्थितीतून हा विद्यार्थी वर आलेला आहे आणि सैन्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. कोणी त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहेत, कोण शिक्षक आहेत, कोण त्या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट त्या ठिकाणी शेती करत आहेत, छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. कट्टीमनी फोन केला काल मला, राजेंद्र कुमार कट्टीमनी. म्हणलं हो सर, मी राजेंद्र कुमार कट्टीमनी. अरे ओळखतो सर, म्हणलं तुझा नंबर माझ्याकडे आहे. म्हणलं काय करतोस? तो म्हणला मी राज्यशास्त्राच्या मसुलेमध्ये भर घालण्याचं काम करतो. ठीक आहे, राज्यशास्त्राच्या मसुलीमध्ये भर घाल. लोक लेझी पेन घरी जातील, परंतु तू मात्र लेझी पेन घरी तू चांगलं का कुठेही कुठलाही व्यवसाय करा, निस्वार्थपणे त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी सेवा करा. तुम्हाला मिळालेले जे ज्ञान आहे, जे अनुभव आहे, हे समाजासाठी उपयोगात आणा, समाजासाठी द्या. तुमच्या जवळ जेवढं देण्यासारखं आहे ते समाजाला द्या, मित्राला द्या, सुख दुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हा. आणि अशाच प्रकारचं त्या ठिकाणी सेवा तुमच्या हातून त्या ठिकाणी असंच पुढील कार्यामध्ये घडत राहू. केव्हाही त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अजूनही जर मार्गदर्शन हवं असेल तर सर्व शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यास तयार आहेत. आणि तुम्हाला, तुमच्या कुटुंबियाला, तुमच्या परिवाराला, मुलाबाळांना त्या ठिकाणी दीर्घायुष्य लाभू दे आणि मुलांना प्रत्येक दिवस शैक्षणिक लाभ देणारा ठरो, असं मी तपस्वी चंद्रपूर खूप धन्यवाद. त्यानंतर
सगळ्यांचे मामा बोलतो. हे मामा या शब्द मी बोलून त्यानंतर सगळ्यांचे मामा बोलावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. शुभेच्छा द्या. आम्हाला विनंती आहे की तुम्ही शुभेच्छा द्या. माझं पण आवाज आहे. म्हणजे ही शाळा सुरू झाली 12 जून 1989. त्यावेळी स्टार्टला मी आणि कोले सर दोघंच होतो इथं. त्यानंतर ही शाळा सुरू होत झालं. नंतर पुढं तुमच्या 1996ला झाली बॅच. त्यावेळी म्हणजे मी फेब्रुवारीमध्ये माझं बदली झालं लॅब असिस्टंट म्हणून मी गोरामणीला गेलो होतो. त्यानंतर असं परत तुम्ही हे गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला तर त्यामुळं तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोले सर, कारण त्यांनी आपलं मनोगत शिक्षण करायचं फोटो सेशन झालं. सर्व माझ्या लाडक्या मुला मुलींनो, आजचा दिवस खरंच इतका आनंदाचा दिवस आहे. दोन चार दिवसाखाली बऱ्याच तुमच्या मला फोन आले आणि मला थोडस मनाला समाधान वाटलं. म्हणलं माझ्या जुन्या आठवणी जागरूक करून पुन्हा मी त्या भूतकाळामध्ये मी चाललेलो आहे असं माझ्या मनाला वाटतं. पण त्यापूर्वी मला असं वाटलं होतं की तुमच्याविषयी भेट झाली. खरंच मला खूप आनंद झाला या ठिकाणी. बाहेर गेलेली पुन्हा जेव्हा घरट्यामध्ये परत येतात त्यावेळेला पक्ष्यांना जो आनंद होतो ना, आज तुम्हाला पाहिल्यानंतर आज मला माझ्या एक प्रकारची ऊर्जा माझ्या मनामध्ये तयार झालेली आहे. मी म्हणत होतो आता माझं आयुष्य जवळ संपत आलेलं आहे, पण नाही. आणि पाटील साहेब म्हणले आम्हाला उदंड आयुष्य देव. मला वाटतं आमच्या तर कोणी 20 वर्षाच्या नंतर दसकेल असं वाटत. अजून पुढे होणार नाही, पण बरं वाटतं. म्हणजे मला इतकी ऊर्जा मिळाली बाबा, आपण खरंच भूतकाळामध्ये गेलेलो आणि आमच्यामध्ये इतकी ऊर्जा राहिली की मी अजून काही दिवस जगू शकतो. कारण तुम्हाला पाहिल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं, बरं वाटलं. मला तुमच्या 10वीला मी थोडा अर्धाच वर्ष होतो, म्हणजे 6 महिनेच होतो. हा, ते काय मला आठवत नाही, पण त्यावेळेस जी काय परिस्थिती ते थोडस मी आठवत बसलो की त्यावेळेला त्या 3 खोल्यामध्ये चालणारी शाळा, खरंच त्या शाळेमध्ये किती जिवंतपणा होता. हे बिल्डिंग आहे हो, पण तिथं जे सुख आहे त्या शाळेच्या समोर ठेवण्याचे 11 वाजले की ते मोठ्यानं वाजवणारे घंटा, तास चालू झाल्यानंतर प्रत्येक वर्गातून शिक्षकाचा येणारा आवाज आणि मोठी सुट्टी झाल्यानंतर तुम्ही सगळेजण ग्रुप बसून जेवण करणार, एकमेकाच्या ताटात येणार. खरंच आठवा किती बरं वाटतंय बघा. आज तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्यावेळेचं सुख आश्चर्य असं मला वाटत नाही. तुम्ही सध्या इतक्या धकाधकीच्या जीवनात चाललेलं होतं की तुमच्या आपल्या आयुष्यातलं सुखच आपण हरवून बसलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला एवढंच मी या ठिकाणी संदेश देतो की तुम्ही भविष्यात कुठेही जा, ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन कुठेतरी खचल्यासारखं दिसतं त्यावेळेला तुम्ही एकमेकाला फोन करून त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी व्हा, त्यांचं सुख दुःख वाटून घ्या, तरच तुम्हाला त्या ठिकाणी समाधान मिळणार आहे. पैसा बरोबर आहे, कोण खाते त्या पैशाला. त्यासाठी पुढचं जीवन जर तुम्हाला सुखमय घडवायचं असेल तर तुम्ही एकमेकाच्या संपर्कात राहून एकमेकाशी बोलत जावा, त्यांची सुख दुःख वाटून घेत जावा आणि तुम्ही कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. मला माहिती आहे तुम्ही जात नाही, कारण आमच्या सर्व शिक्षकांचे संस्कार तुमच्यावरती असे झालेले आहेत, तुम्ही कुणीही
जयंती होणार नाही आणि ती पुढच्या पिढीला जाऊन तुम्ही जयंती करणार. त्यामुळं स्वतः व्यसनाच्या आहारी जाऊ नका, पुढच्या पिढीला सुद्धा व्यसनापासून लांब ठेवा. आता सध्या हे कलियुग आहे, मोबाईलचं युग आहे. बरेच आपली मुलं पुढची पिढी हे चुकीच्या पद्धतीने जातात. त्यांना चुकीच्या पद्धतीने जाऊ नये म्हणून आपण अगोदर नीट राहिलं पाहिजे. मुलांसमोर आपणच मोबाईल हे ते करत बसलो तर ते उपयोगाचं होणार नाही. अशा चुका भविष्यामध्ये आपल्या हातून घडणार त्याची काळजी घ्या आणि की तुमचं पुढचं जे आयुष्य आहे ते असंच आनंदीमय सुखमय व्हावं अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझ्या ह्या भाषणाला विराम देतो.